नमस्कार, जयश्री ब्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण सोया चंक्स क्रिस्पी किंवा ह्याला सोया फ्राय पण बोललं जातं, तर आज आपण तीच रेसिपी बनवणार आहे। तर मग चला बनवूया। तर इकडे मी 250 ग्रॅम सोया घेतलेला आहे। त्याला गरम पाण्यामध्ये मी 5 मिनिटं भिजवून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्यातून सर्व पाणी मी रिमूव्ह करून घेतलंय आणि इकडे एका बाउलमध्ये मी काढून घेतले आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे काही मसाले। तर आता आपण ह्याच्यात घालून घेऊया। 1 चम्मच मी इकडे काश्मीरी मिरची पावडर घालून घेते। तसेच यात आता आपण घालूया चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच आलं आणि लसणाची पेस्ट आहे, तर ती घालून मस्त मिक्स करून घ्यायचं सोयामध्ये ते। तर इकडे मी सर्व मिक्स करून घेतले आणि आता आपण ह्याच्यात घालून घेणार आहे 2 चम्मच बेसन पीठ। बेसन पीठ तुम्हाला जर कमी जास्त वाटत असेल तर ते तुम्ही करू शकता, पण इकडे मी 2 चम्मच बेसन पीठ घालून घेतलंय आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स झालेला आहे, पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही। तर इकडे मी कढई गरम करायला ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते। मी तेल जास्त नाही घालत, म्हणजे पूर्ण फ्राय करण्यासाठी नाही आहे, तर थोडंसं तेल घालून पण आपण ह्याच्यामध्ये फ्राय करू शकतो। तर इकडे मी तेल घालून घेतलं। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे आता सोया आहे तर ते घालून घ्यायचं आणि त्याला मस्त असं मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचं, कारण मीडियम गॅसवर फ्राय केलं की मस्तपैकी कुरकुरीत असे होतात। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले फ्राय झालेला आहे। तर आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। तर मस्तपैकी कुरकुरीत असे आपले हे रेडी झालंय आणि जे आपले बाकीचे राहिले ते पण तुम्ही अशा प्रकारेच फ्राय करून घ्यायचे। तर इकडे माझे सर्व फ्राय करून झालेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत रेडी झाले। तर त्याच कढईमध्ये थोडं तेल राहिले होतं, तर त्याच्यातच मी थोडेसे जिरे आणि आलं लसूण पेस्ट घालून घेतली आणि त्याला 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। जे आलं लसूणचा वास असतो, उग्र वास, तो जाईपर्यंत मी इकडे परतून घेतलं। तसेच 1 हिरवी मिरची आहे तर ती घालून घेतली, तिलाही थोडीशी परतून घ्यायचं आणि आता 1 चम्मच आपण याच्यात घालून घेणार आहे टोमॅटो सॉस आणि त्यालाही मी 2 मिनिटं परतून घेते। तर इकडे आपलं हे परतून झालंय आणि इकडे मी 1.5 चम्मच आता घालून घेते शेजवान चटणी आणि तिलाही परतून घ्यायचं। तर इकडे आपले सर्व मसाले परतून झालेले आहेत। आता मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आपली कांद्याची पात आहे। तर इकडे मी 1 वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात आहे, तर ती घालून घेते आणि तिला 2 मिनिटं नरम पडेपर्यंत फ्राय करून घ्यायचे। जास्त आपण तिला शिजवून घ्यायची नाही आहे, फक्त नरम पडेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तर ती पण घालून घेऊया आणि तिलाही तशीच फ्राय करून घ्यायचं, जास्त काही तिला पण शिजवायचं नाही आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल की मिठाची गरज आहे तर थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, कारण आपण सोयामध्ये पहिलेच मीठ घातलेलं असतं, त्यामुळे थोडंसं नॉर्मल असं मी इकडे मीठ घातलंय आणि आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आपण जे सोया फ्राय करून ठेवलेले आहे तर ते घालून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इकडे मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि पूर्ण व्यवस्थित जे आपला मसाला आहे तो पूर्ण सोयाने ऑब्झर्व केलेला आहे, कारण तो लगेच कोणतंही म्हणजे लिक्विड असतं ते ऑब्झर्व करतं। तर इकडे आपला पूर्ण मसाला त्याने ऑब्झर्व केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले सोया चंक्स किंवा सोया फ्राय रेडी झालेला आहे। एकदम क्रिस्पी लागतात खाण्यासाठी आणि खूप छान अशी टेस्ट येते। तर इकडे आपले मस्त रेडी झालेले आहे। आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। तर इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत।
तर कसे झालेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.